नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री धनंजय मगर आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जीएसटी रजिस्ट्रेशन बद्दल माहिती बघणार आहे। जीएसटी रजिस्ट्रेशन बद्दल मी माहिती देण्याचं का ठरवलेलं असेल, कारण बऱ्याच जणांना मिसकन्सेप्शन्स आहे की बिझनेस स्टार्ट केला की आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं लागते। हे जे काही मिसकन्सेप्शन्स आहे हे आज आपण ना वेगवेगळे जे काही जीएसटी ऍक्ट मध्ये सेक्शन सांगितलेले आहे त्यामधनं बघणार आहे। सर्वात पहिले काय जीएसटी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे की एक लिमिट दिलेली आहे, टर्नओव्हर बेस लिमिट दिलेली आहे तुम्हाला। जर तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस मध्ये जर बिझनेस जर करत असाल, गुड्स आणि सर्व्हिसेस जर सप्लाय करत असाल तर तुम्हाला टर्नओव्हरची लिमिट जी दिलेली आहे ती 20 लाख पर्यंत दिलेली आहे। जर तुमचा 20 लाखाच्या वरती जर बिझनेस जर झालेला असेल, व्यवसाय जर झालेला असेल, जर तुमचा सेल जर झालेला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता आहे। आणि ते जर फक्त जर तुम्ही गुड्स मध्ये जर बिझनेस करत असाल, फक्त गुड्स मध्ये म्हणजे काय आहे, जर एखादा प्रोडक्ट घेऊन जर तुम्ही जर फक्त सेल करत असाल तर त्याला फक्त ओन अँड ओनली वन सेल ऑफ सप्लाय ऑफ गुड्स म्हणतात। तर त्याच्याबद्दल लिमिट जी दिलेली आहे ती 20 लाखची सोडून आपल्याला 40 लाखची दिलेली आहे। जर तुमचा जर बिझनेसचा जर टर्नओव्हर जर 40 लाखच्या जर अबाव जर गेलेला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता आहे। तर जे काही मार्केटमध्ये मिसकन्सेप्शन्स होते की आपल्याला रजिस्ट्रेशन घेणं लागते, बिझनेस स्टार्ट केला की आपल्याला जीएसटी नंबर घेणं लागेल, तर हे जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत हे आपल्याला या प्रोव्हिजन थ्रू क्लिअर झालेले आहेत। काही असे बिझनेस आहेत की ज्यांना टर्नओव्हर किती जरी झाला तरी आपल्याला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही भासत। असे कोणकोणते बिझनेस आहेत? जर आपला जर एक्झॅम्प्ट सप्लाय जर करत असेल, एक्झॅम्प्ट सप्लाय म्हणजे काय आहे की ज्याच्यावरती जीएसटी लागतच नाहीये, असे कोणते आहेत? पेट्रोल आहे, डिझेल आहे, ऑइल्स आहेत, यावरती काय आहे जीएसटी लागत नाहीये, तर ते एक्झॅम्प्ट सप्लाय, तर तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाहीये। अजून आपल्या गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, जे काही फार्मर्स आहेत तर त्या फार्मर्सला एक्झॅम्प्ट करण्यासाठी काय केलेलं आहे की जर तुम्ही प्रोडक्शन जर सेल करत असाल, प्रोडक्शन कसलं तर कल्टिवेशन ऑफ लँड करून जे काही प्रोडक्शन येणार आहे ते जर सेल करत असाल तर तुम्हाला कितीही जरी टर्नओव्हर झाला ते तुम्हाला प्रिव्हियस जे सेक्शन मध्ये लिमिट सांगितलेली होती 20 लाखची आणि 40 लाखची ती अप्लिकेबल नाही होणार, तर तुम्हाला त्यावरती रजिस्ट्रेशन घेण्याची आवश्यकता नाही राहणार आहे। आणि काही सेक्शन्स असे प्रोव्हिजन्स असे सांगितलेले आहे गव्हर्नमेंटने की तुम्हाला मॅन्डेटरीली रजिस्ट्रेशन घेणं लागेल। मॅन्डेटरीली म्हणजे काय, तुम्ही बिझनेस स्टार्ट केला की रजिस्ट्रेशन घेणं लागेल। तर असे कोणकोणते बिझनेस आहे? जर तुम्ही एका स्टेट मधून जर दुसऱ्या स्टेट मध्ये सप्लाय जर करत असाल तर म्हणजे कोणत्या टाइपचा इंटरस्टेट जर सप्लाय करत असाल तुम्ही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं लागेल। जर तुम्ही कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन असाल, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन म्हणजे काय, तुम्ही ऑकेजनली बिझनेस करत आहे दुसऱ्या स्टेट मध्ये जाऊन तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन कंपल्सरी लागेल। जर तुम्ही नॉन रेसिडेंट पर्सन असाल तर नॉन रेसिडेंट पर्सन म्हणजे काय, आउट ऑफ इंडिया मधला जर कोणता पर्सन असेल आणि त्याला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल इंडियामध्ये तर त्याला काय करणं लागेल, कंपल्सरी रजिस्ट्रेशन घेणं लागेल। जर तुम्ही ई कॉमर्स ऑपरेटर असाल, ई कॉमर्स ऑपरेटर म्हणजे काय, जे कोणी स्विगी, झोमॅटो, फ्लिपकार्ट वगैरे आहे तर ते काय झालेले आहेत, ई कॉमर्स ऑपरेटर कंपनी झालेले आहेत, त्यांना काय मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन घेणं लागेल। तसेच ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर आपण सप्लाय जर करत असेल तर त्यांनाही मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन आहे। त्यांच्या थ्रू सप्लाय म्हणजे काय, आपण आपला प्रोडक्ट अमेझॉन वरती जर सप्लाय करत असेल तर ही जी काही प्रोव्हिजन आहे ही तुम्हाला 30 सप्टेंबर पर्यंत अप्लिकेबल होती, पण 1 ऑक्टोबर पासून गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू तुमचा सप्लाय वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, एक्झम्पशन दिलेलं आहे। जर तुम्ही जर ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू जर सप्लाय करत असाल तो पण विदिन अ स्टेट तर तुम्हाला मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन नाही आहे, तुम्हाला लिमिट लागेल। जर 40 लाखच्या अबाव जर तुमचा सेल झालेला असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घेणं लागेल। तर अशा प्रकारे आपण सर्व मिसकन्सेप्शन्स आपल्या दूर केलेले आहेत की रजिस्ट्रेशन कोणाला घेणं लागेल आणि कोणाला नाही घेणं लागेल। तर काय मित्रांनो, तुमच्या सर्व मिसकन्सेप्शन्स दूर झालेले आहेत की नाही? जर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा।